नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज मोरे डेअरी फार्म इथं आपलं स्वागत आहे. तर बऱ्याच शेतकऱ्यांना ॲड्रेसचा थोडा प्रॉब्लेम येतोय, व्हिडिओमध्ये ॲड्रेस येत नाही. तर ते आपला डिटेल ॲड्रेस घ्या. सोलापूर तुळजापूर रोडला 1-1.5 किलोमीटर अंतरावर तुळजापूरकडे जाताना आपला डाव्या साईडला पहिला सर्व्हिस रोड आहे, तिथं आपला डेअरी फार्म आहे. तर आज या ठिकाणी काल एक, परवा दिवशी एक, असं 2 दिवसाला 1 दिवस मध्ये गॅप देऊन 3 गाड्या उतरले. तर त्यामुळे जरा आज व्हिडिओ बनवण्यात आला. 1-2 मिनिट म्हशी काढू. खोल रहा इसको भी खोल, जान दे. आज एक तिसऱ्या हाताची म्हैस आहे आपल्याकडे, टॉप क्वालिटीची मोठी म्हैस उतरलेली आहे. तर काल परवा दिवशी रात्री हे गाडीतनं उतरलेली म्हैस आहे. तर आज सध्या त्याला 15+ म्हणजे 16 लिटर दूध गाडीतनं उतरून तयार आहे. जर चांगली व्यवस्था झाली तर म्हैस कमी जास्त म्हणत 17-18 लिटर दूध काढायची तिची कॅपॅसिटी आहे. पण आज गाडीत उतरून जी आहे ते तर दाखवा लागेल का. तर आपण 2 टाइमशीर दूध दाखवून म्हशीची पासिंग करत असतो. आता ही दुसऱ्या हाताची उगार आहे, सीधा चलने दे गुमामत. ही दुसऱ्या हाताची उगार आहे आणि काल रात्री गाडीतनं उतरले तरी कमी म्हणलं तर 12+ आहे सध्या गाडीतनं उतरून. तर हे जे क्वालिटी माल आहे आता जवळजवळ येण चालू तर दिवाळी पिरियड पर्यंत स्वस्त बी आहे आणि माल बी निघतंय. तर त्यानंतर हळूहळू मार्केट टाईट वाला चालू होतं दिवाळीनंतर हरियाणाचं. ज्या शेतकरी मित्रांना घ्यायचे असेल तिने 2 टाइम बघून पिळून घेऊन जाऊ शकते. शिंग सड म्हशीची क्वालिटी बघा, ते आराम से ले. चल तू आगे खिच आगे. आता हे शेतकरी मित्रांनो तिसऱ्या झोप्याची म्हैस आहे. याचा साईज जर बघितला तर माणूस म्हणून एवढी मोठी बी म्हैस असते का. आज चिकातनं खाली होऊन अजून घाण बी पडली नाही म्हशीची. आज 14 लिटर गाडीतनं उतरून दूध तयार आहे म्हशीला. जसं जसं एक 15 दिवस होईल त्यावेळेला म्हशीची 20 लिटर दूध द्यायची कॅपॅसिटी याची. पुढच्या थंड जाऊ, पुढे घे जरा खाली इकडं बघा. हे क्वालिटी त्याला म्हणतात जंगलची म्हैस. नका बघा म्हशीचे, तिची क्वालिटी तसे लांब लांब राजस्थान टाईप माल नाही, काय नाही. हे ओरिजिनल मुर्राची ओळख राहते. आता शेतकरी मित्रांनो पहिल्या हाताची वगार आहे, 4 दात आहे आणि आज कमी जास्त म्हणलं तर 14 लिटर ह्या पोझिशनला दूध तयार आहे गाडीतनं. तिचे सडाची, तिचे शिंगची, बॉडीची सगळी पूर्ण क्वालिटी बघा तिची. आणि हे हरियाणामध्ये नाही व्हिडिओ आपल्या घरी बनतंय, म्हणजे इथं उतरल्यावर गाडीतनं पोझिशन दाखवतो आपण. का तर गाडीतली जबाबदारी कोण बी घेऊ शकत नाही. भाषण सगळेजण देऊ शकतात पण गाडीतली जबाबदारी कुणाची नसती. का तर काय बरेच रिझल्ट येतात आम्हाला. इथनं म्हशी भरल्या तिथनं म्हशी सट होत नाही. पहिले सट होणं गरजेचं आहे. आमची म्हैस गाडीतनं उतरलं 1 दिवस सोडून दुसऱ्या दिवशी सट राहते. धर्मेंद्र आता हे दुसऱ्या हाताची वगैरे शेतकरी मित्रांनो, तिची शिंग रिंग क्वालिटी बघा. आज गाडीतनं उतरून एक मिनिट आज गाडीतनं उतरून 15-16 लिटर दूध तयार आहे बरं. अजून ब्लिडिंग बी झालेली नाही म्हशीची. जर सांभाळण्यात आली तर म्हैस 20 लिटर दूध काढायची कॅपॅसिटी तिची. आता रेट बीड बद्दल बरेच लोक चिंता आहे, पण तिथे गेल्यावर त्यांना कळतं रेट कशी लागते ती. 1% गॅरंटी नाही, पण मालामध्ये बी फरक येतो. तिसऱ्या हातामध्ये म्हैस आपली जो तयार आहे, आज गाडीतनं उतरून आज तिसरा दिवस असेल, 17 लिटर दूध तयार आहे. आणि आम्ही बी जवळजवळ 20 लिटर दूध लागलं माप त्या दिवशीच देणार आहे. म्हैस अशी देणार नाही का, आता आपल्याला तिथनं गॅरंटी आली आहे. आता शिंगामध्ये ते थोडा खुल्ला पण आहे म्हशीच्या, पण त्याच्यात काय आम्ही पकडत नाही. का तर म्हैस ओरिजिनल जंगलची पहिला हरियाणाची बघा. नग बिग म्हशीचं एकदम म्हणजे क्वालिटी कशी आहे त्याच्यावर सगळं डिपेंड होतं याचं काम. ज्या शेतकऱ्यांना दुधाचे मशीन लावून आपल्या मशीनवर दूध काढायचं असेल, मशीनवर पिळून देतो आम्ही. जर मशीनवर दूध आमची म्हैस लागली तर तुम्ही घेऊन जा. 1 रुपया देऊ नका. 2 टाइम दूध बघा मग म्हैस चढवा. आणि दुसरी गोष्ट, ज्या शेतकरी मित्रांना काही अनुभव चांगले वाईट हरियाणातले बी आले होती, त्याने 2 टाइम राहून पिळून टाइम टू टाइम दूध बघून त्यांनी गाडीतनं म्हैस नेऊ शकते. ती अजिबात त्यामध्ये तुम्हाला जायची गरज नाही, काय फसायची गरज नाही, काय हे करायची गरज नाही. या 2 म्हशी सिलेक्ट करा. मशीन लावायची असली मशीन लावा. म्हैस चेक झाली मग तुम्ही गाडीत चढवा. आमची काय बी अडचण नाही त्याला. परवाशी तुळजापूर या जागी एका शेतकरी बंधूंना पण नवीन त्यांनी धंदा उघडलाय, म्हणजे नवीन डेअरी चालू केली. त्यांना मी 3 म्हशी दिली त्या ठिकाणी. त्यांचं म्हणणं होतं त्यांना जे सिलेक्टेड यांनी जर
मशीन घेतलं तर आम्ही मशीनवर म्हैस नेऊ. आमच्या मशीनने मशीन घेतलं, त्यांना ओके वाटलं, आम्ही म्हशी भरून पाठवले ते. तर शेतकरी मित्रांनो, या 2 टाइम पिळून बघा, अजिबात फसायची गरज नाही. आपल्या इथले म्हशी जे बी ऑल ओव्हर महाराष्ट्र, आंध्र, कर्नाटक या जागी गेले आहेत, तुम्ही त्या शेतकऱ्यांची चर्चा करा, आपली म्हैस कशी चालली, कसा रिझल्ट आहे, परत वेल्यानंतर बी दूध कशी निघाले, ते सगळं टोटल डिटेल घ्या, मग आमच्याकडनं म्हैस खरेदी करा. त्याच्याबद्दल काय अडचण नाही. तर शेतकरी मित्रांनो, आता मी महत्वाचं म्हणजे आज ऍड्रेस दिला या ठिकाणी, त्यामुळे तुम्हाला पण सगळं डिटेल कळू शकतं. आता बऱ्याच ठिकाणी असे प्रॉब्लेम आलेत की दूध काढणे, टाइम काढणे. आमची 80% म्हैस बिगर दूध काढता, बिगर सडा हात लावता चढते सगळ्या. आता जवळजवळ इकडं सांगोला भाग आहे, पंढरपूर आहे, काल सांगली गेले, कोल्हापूरचे व्हिडिओ पडले, सगळे गेले. यायला बघायला बी आणणे, ऑनलाईन म्हशी मागवलेत त्यांनी. म्हणजे आमची एवढी गॅरंटी आहे, त्यांना कळल्यानंतर या म्हशी जातात. तर ते दूध मोपा मोपी काढाकाढी सोडून द्या, आमची म्हैस पिळू बी नका, अशीच घेऊन जाऊ, तुम्हाला दाखवेल रिझल्ट सगळा. सांगायचा विषय काय, आम्ही स्वतः जातो, स्वतः खरेदी करतो त्या एरियातला, म्हणून हा आमचा अनुभव आणि गिरायकांचा रिस्पॉन्स आहे. एवढे युट्यूब आणि आपलं इंस्टावर आमचे फॉलोअर्स आहेत, त्यामुळे मी ते सगळ्या लोकांचा धन्यवाद, आभारी आहे. पण एक लक्षात घ्या, जसं काम आहे, लोक जेवढे येतात बघतात, सगळा माल चेक करतात. आमच्या इथे 1 रुपया द्यायची गरज नाही, ऍडव्हान्स नाही, बुकिंग नाही. तुम्ही सिलेक्ट करा, तुम्ही चॉईस करा, नाही पटली सोडून द्या, आमची म्हैस कोण बी घेऊन जातं. फक्त ते दूध वगैरे काय चिंता करू नका, का जंगल पक्का असल्यामुळं म्हैस दूधच काढते. आणि जंगल नाटलं की उगं मग ते सांगायला लागतं एवढं दूध पितो, एवढं टाइम. लोक सडाला बी हात लावत नाही, असे 100 शेतकरी दाखवून देतो तुम्ही. येत बी नाही, आम्हाला पाठवून द्या, म्हणजे तुम्हाला डिटेल सगळं देऊ शकतो व्हिडिओ. का तर आपलं काम तसं आहे. आणि बऱ्याच आता ह्याच्यामुळं बऱ्याच शेतकरी समुदाय आमच्याशी कनेक्ट झालेला आहे. प्रत्येकांना कळतंय, प्रत्येक हरियाणात जाऊन आलेत, हरियाणातली बकवास ऐकलेत, हरियाणातला माल आणले, ते कुठला येते का सगळं त्यांना बी आयडिया लागले, त्यामुळं फरक पडलाय. तर काय अडचण नाही, कधी या 2 टाइम 3 टाइम म्हशी पिळा आणि म्हशी कधी बी घेऊन जा. नमस्कार.